नमस्कार, जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात ज्यामध्ये 2023 पासून तर खरीप 2025 पर्यंतचे जे काही चेंजेस असतील त्याबद्दल आणि 2025च्या पीक विम्या संदर्भात देखील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट करण्यात येते की सर तुम्ही तुमच्या म्हणजे बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल या जिल्ह्याबद्दल सांगता, आमचं जालना असेल, अहिल्यानगर असेल याबद्दल नेमकं काय अपडेट आहेत त्या तुम्ही सांगत नाही। बीड असेल। मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट दिलेलं होतं की रब्बी 2023चा जो विमा आहे तो बीड, लातूर, बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये त्याचं चेंजेस व्हायला सुरुवात झालेली होती। मित्रांनो, त्यामध्ये बीड जिल्हा असेल, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये रब्बी पण काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आणि खरीप पण बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेलं आहे। मित्रांनो, याच्यामध्ये अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे जे स्टेटस आहे हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असंच दाखवत आहे। तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांचं स्टेटस नक्की चेंज होणार आहे, पण आता त्याला ते नक्की चेंज कधी होतं हे तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही। जोपर्यंत कंपनीकडे पैसे येत नाहीत तोपर्यंत ते स्टेटस तुमचं चेंज होणार नाही। फक्त आपण एकच काम करू शकतो, ते म्हणजे आपलं स्टेटस दर 2 ते 3 दिवसानंतर आपल्या स्टेटसमध्ये काय बदल झाला हे आपण चेक करायचं आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर बुलढाणा असेल, वाशिम असेल, अकोला असेल या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचं स्टेटस ज्यामध्ये मग काही शेतकऱ्यांना पहिले पीक विमा मिळालेला होता, लोकलाईजच्या अंतर्गत असेल, त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टच्या अंतर्गत असेल मिळालेला होता। त्याच्यानंतर तेव्हा त्यांचं स्टेटस हे बाकी ठिकाणी सर्व म्हणजे नो क्लेम वगैरे, त्याच्यानंतर यील्ड बेस वगैरे झिरोच दाखवत होतं। फक्त जी रक्कम जमा झालेली आहे त्याची तारीख, ती किती रक्कम जमा झालेली ती रक्कम हेच दाखवत होतं। त्या शेतकऱ्यांचे देखील आता परत एकदा स्टेटस बदलून ज्यामध्ये काही कॉलममध्ये 00 दाखवते पण काही स्टेटसमध्ये बदल होऊन त्याच्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं परत एकदा दाखवायला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये बुलढाणा, वाशिम आणि अकोला। तर त्या शेतकऱ्यांचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा मिळालेला आहे, पण त्यांनी तूरचा देखील त्याच्याबरोबर भरलेला असेल अशा शेतकऱ्यांचे स्टेटस परत एकदा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे पहिले त्यांचं यील्ड बेसच्या अनुसार 0 दाखवत होतं, त्याच्यानंतर नो क्लेम दाखवत होतं, त्याच्यानंतर रक्कम जी ती 0 दाखवत होतं। त्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदलून आता परत क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असे दाखवत आहे। मित्रांनो, याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खरीप 2024चा पीक विमा देखील वाटप व्हायला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं समजलं आहे की काही शेतकऱ्यांना राहिलेला म्हणजे त्यांना रक्कम आधीच दाखवत होतं पण ती रक्कम त्यांना आतापर्यंत आलेली नव्हती, ती रक्कम काही शेतकऱ्यांना जमा झालेली आहे। मित्रांनो, त्यानंतर सातारा असेल, हिंगोली असेल, त्याच्यानंतर परभणी असेल या जिल्ह्याचं स्टेटस हे अजूनपर्यंत चेंज झालेलं नाही आहे। त्यांचं स्टेटस अजून देखील क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असंच दाखवत आहे। गेले मागचे 8 ते 10 दिवसापासून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंज झालेलं नाही आहे। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगैरे ती जो भाग आहे त्या भागातील काही शेतकऱ्यांचे स्टेटस हे बदललेले आहेत। त्यांना पहिले क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत होतं, त्या शेतकऱ्यांना आता तिथं चेंज होऊन काही शेतकऱ्यांना टोटल क्लेम अमाऊंट रक्कम दाखवत आहे पण पेएबल क्लेम अमाऊंट रक्कममध्ये 0 दाखवत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2-3 शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आम्हाला टोटल क्लेम अमाऊंटमध्ये जास्त रक्कम दाखवत आहे पण पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये 0 रक्कम दाखवत आहे। तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो की त्या शेतकऱ्यांना जर का 0 दाखवत असेल पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये तर तुम्हाला पैसे मंजूर झालेले नाही आहेत। जर त्याच्यामध्ये परत काही चेंजेस झालं तर बघा, परत चेंजेस होऊन जर का तुम्हाला काही रक्कम जर का मंजूर झाली तर ती रक्कम तुम्हाला येऊ शकते, पण सध्या तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, नाशिकमध्ये नांदगाव जो तालुका आहे त्या तालुक्यातील नांदगाव असेल, चांदवड असेल, त्याच्यानंतर सटाणा असेल, निफाड असेल या तालुक्यामधील स्टेटस हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, ज्यामध्ये मग रब्बी 2023चा पीक विमा असू द्या, रब्बी 2024चा असू द्या, खरीप 2024चा असू द्या। मित्रांनो, आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेतलं होतं की नाशिकमध्ये रब्बी 2023चा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना पडला होता। तर अजून बरेच शेतकरी असे आहेत
की त्यांचं स्टेटस हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे. तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे. त्याच्यानंतर जालना असेल, अहिल्यानगर असेल. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, मोताळा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना काल देखील स्टेटस चेंज झालेले आहे, ज्यामध्ये 9/10/2025 रोजी शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेले आहे. मग तसे स्टेटस काही वाशिम असेल आणि अकोला असेल या जिल्ह्यातील देखील स्टेटस बदललेले आहेत. ते ज्याचे त्यांना आपापले चेक करायचे आहेत आणि आपलं स्टेटसमध्ये नेमकं काय दाखवत आहे ते बघून आपल्याला पीक विमा येणार की नाही हे स्वतःच ठरवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ आणि सोलापूरचा काही भाग या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या जिल्ह्याचं म्हणजे सोक्षमोक्ष तेव्हाच लागणार आहे जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त जी पीक विमा कंपनीकडून केल्या गेलेली मागणी आहे, कारण पीक विमा कंपनीने 110% जास्त नुकसान दाखवलेलं आहे. 110% जर का जास्त नुकसान दाखवलं तर पीक विमा कंपनीला राज्य सरकारकडून अतिरिक्त पीक विम्याचा हिस्सा घ्यावा लागत असतो. तो हिस्सा जोपर्यंत पीक विमा कंपनीला मिळत नाही तोपर्यंत तुमचे पैसे जमा होत नाही. याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. हे स्टेटमेंट माझं पहिले पण होतं, आता पण तेच स्टेटमेंट आहे. काही शेतकरी म्हणतात की आम्ही विचारपूस केली, अधिकाऱ्याच्या माध्यमातून असं सांगितलं जातं आहे, तसं सांगितलं जातं आहे, पीक विमा येणार आहे, नाही येणार आहे. ते काही जरी असेल तरी जोपर्यंत राज्य सरकारचा हिस्सा येत नाही तोपर्यंत तुमचा पीक विमा जमा होत नाही. तर मित्रांनो, ही होती काही जिल्ह्याबद्दलची सध्याची अपडेट. चला तर मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.